श्रवणालय द लिसनिंग स्पॉट आता आपल्या नाशिकमध्ये मन मोकळं करण्यासाठी भारतातील पहिला उपक्रम नाशिकमध्ये. नाशिक मनपा, मविप्र आणि सप्तशृंगी शिक्षण संस्थेच्या वतीनं हा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. जाणून घेऊया नेमका काय आहे हा स्तुत्य उपक्रम. आजच्या धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीत माणूस तंत्रज्ञानामुळे जगाशी जोडलेला आहे, तरी मनापासून संवाद साधणारे कान मात्र कमी होत चालले. या पार्श्वभूमीवर नाशिककरांना मन मोकळं करण्यासाठी आणि त्यांच्या भावनांना ऐकून घेण्यासाठी श्रवणालय द लिसनिंग स्पॉट हा भारतातील पहिलाच उपक्रम नाशिकमध्ये सुरू करण्यात आलाय. कोवळे किरण, श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था, मराठा विद्या प्रसारक समाज आणि नाशिक महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात नंदकुमार देशपांडे यांच्या प्रार्थनेने करण्यात आली. श्रवणालय द लिसनिंग स्पॉट या माध्यमातून प्रत्येकाला आपलं मन मोकळं करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलाय. हा उपक्रम पूर्णपणे मोफत आहे, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता या उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय. समाजातील वाढत्या मानसिक तणाव, संवादाचा अभाव आणि आत्महत्यांसारख्या गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाची गरज अधोरेखित होत असल्याचं आयोजकांनी सांगितलंय. डॉक्टर ऋषिकेश सौदागर यांच्या श्रवणालय या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं मी सर्वप्रथम त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. होमिओपॅथीचा वापर करून या ठिकाणी त्यांनी जो काही हा उपक्रम सुरू केलेला आहे, त्याच्यामध्ये मुलं आणि त्यांचे पालक या सगळ्यांचं काउन्सिलिंग ते करणार आहेत. त्याच्यामध्ये मुलांमध्ये असणारे जे काही मानसिक आजार असतील, मोबाईल वापरण्या संदर्भामधले ज्या काही समस्या निर्माण झाल्या असतील किंवा त्यांची एकाग्रता का कमी होते या संदर्भातलं काही काम असेल, हे सगळं त्या ठिकाणी त्याच्यावरती उपचार सांगितले जातील. त्याचबरोबर पालकांनी सुद्धा कशा प्रकारे विद्यार्थ्यांशी वागावं, त्यांना कसं त्यांचं जे काही म्हणणं असेल ते कसं ऐकून घ्यावं आणि एकमेकांशी संवाद कसा ठेवावा या संदर्भामध्ये शास्त्रशुद्ध असं मार्गदर्शन होणार आहे. नाशिकमधल्या अनेक शाळांमध्ये हा प्रयोग राबवला जाणार आहे. मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हा त्यांचा उपक्रम नक्कीच यशस्वी होईल याबद्दल मला कुठलीही शंका नाही. पुन्हा एकदा त्यांच्या या श्रवणालयाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. नमस्कार, मी डॉक्टर ऋषित प्रभाविलास सौदागर, फेलो होमिओपॅथिक सायकॅट्रिस्ट. श्रवणालय आपण रुग्णालय ऐकलंय, भोजनालय ऐकलंय, पण श्रवणालय हा पहिला उपक्रम आहे ज्याच्यामध्ये हक्काची जागा आहे, जिथे तुम्ही आपलं मन मोकळं करू शकता. सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण कुठे ना कुठे आपला संवाद हरपलेला आहोत. संवाद जो सांस्कारिक वाद असतो, पण त्याचं रूपांतर वादविवादमय झालेलं आहे. मन मुराद जगणं हे फक्त स्वतःपुरतं नसतं, तर आपल्या वाचेतून, आपल्या मन मोकळेपणातून दिसून येत असतं. हे करत असताना मला एक मानसोपचार तज्ञ आढळून आलं की अनेक घरांमध्ये सध्या संवादग्रस्त कारणाने लोकांना अँझायटी, डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया, बायपोलस असे असाध्य मानसिक आजार जडू लागले आहेत. त्याच्यावर मात कशी करायची? तर फक्त औषधांनी नाही, तर योग्य वेळी योग्य ठिकाणी जर आपलं मन मोकळं केलं तर अशा असाध्य आजारापासून वेळच आपल्याला स्वतःला पासून म्हणजे असाध्य आजारांपासून आपल्याला वाचवता येऊ शकतं. म्हणून नाशिककरांना विनंती करेल, येणाऱ्या काळामध्ये श्रवणालयाच्या अनेक ठिकाणी आपण आउटलेट्स सुरू करत आहोत, जिथे काउन्सिलर्स आमच्याकडून उपलब्ध असणार आहेत आणि तिथे तुमच्या सर्व प्रश्नांना ऐकलं जाणार आहे. तुमच्या मनातला कल्लोळ जो आहे तो आमच्याकडे मन मोकळेपणे बोला. तसंच या कार्यक्रमाचं औचित्य साधून बोस हा ओपन स्कूलिंग, मुक्त शालेय शिक्षण पद्धत याचं सुद्धा अनावरण करत आहोत. ज्या मुलांना शिक्षण घेणं जड जात असेल, ज्या मुलांना शिक्षणासोबत काही वेगळं करायचं असेल, अशा मुलांना घरून 10वी-12वीचे आता ऑनलाईन परीक्षा देता येणार आहेत. त्याची सविस्तर माहिती तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. हा केंद्र सरकार मान्य बोर्ड असून याच्यात कुठल्याही प्रकारचं इलिगॅलिटी नाहीये, 100% लीगल बोर्ड असेल. ज्या मुलांना शिक्षणापासून काही अडचणीत असतील किंवा ते शिक्षण स्ट्रीममधनं, एज्युकेशनमधनं बाहेर येत असतील, त्यांना बाहेर न पडू देता या माध्यमाचा जास्तीत जास्त वापर व्हावा, या अर्थाने आम्ही बोस हे नाशिक महाराष्ट्रातलं हे पहिलं
केंद्र असणारे जे कोवळे किरण करत आहे. तर मी पुन्हा नाशिकांना आवाहन करेन की मन तुटण्याच्या अगोदर कुठलेही पाऊल टोकाचं घेण्या अगोदर आमच्या इथे येऊन मन मोकळं करा. आम्ही नक्की तुमची मदत करू. धन्यवाद. आजच्या युगात माणूस मोबाईल आणि सोशल मीडियामुळे कनेक्टेड असला तरी मनापासून संवाद साधण्याची संस्कृती कमी होत चालली आहे. त्यामुळे अनेकांच्या मनातील भावना दडपल्या जातात. त्या व्यक्त करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी सुरक्षित आणि संवेदनशील व्यासपीठाची गरज आहे. या कार्यक्रमास मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन ठाकरे, सिने कलाकार व दिग्दर्शक चिन्मय उदगीरकर, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक डॉक्टर संदीपान जगदाळे तसेच जगातील एकमेव ॲम्बिडेक्स्ट्रस शाळेचे अध्यापक प्राध्यापक बिरंगत शर्मा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी प्रसिद्ध गायक व लोक आख्यान कलाकार ऋषिकेश रिकामे यांनी सादर केलेल्या गायनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश जोशी आणि शीतल भाटे यांनी केलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अनिल केदारे.